हॅलो, वेलकम बॅक टू द फूड मेनिया मराठी. बऱ्याच दिवसानंतर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. खुसखुशीत गरमागरम समोसा आणि त्यासोबत स्पेशल इमलीची चटणी. तर चला बघूया आज गरमागरम खुसखुशीत समोसा बनवायचा आहे आणि तोही घरच्या घरी. तर नीटपणे आपण समजून घेणार आहोत हा समोसा बनवायचा कसा. तर चला सुरू करूया आजची आपली रेसिपी. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला एक अर्धा किलोच्या जवळपास या ठिकाणी मी मैदा घेतलेला आहे. त्या मैद्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा जरा आपण क्रश करून या ठिकाणी घालणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. हे तेल घातल्यानंतर तुम्ही पीठ मळू देखील शकतात किंवा त्यानंतर तुम्ही मीठ वगैरे टाकून त्याला मिक्स देखील करू शकतात. सो या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि गरजेनुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे. समोस्याचा डो हा जरा घट्ट असा मळला जातो. सो त्या हिशोबानेच आपण थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्रित करून मी याचा एक डो बनवून घेणार आहे. लागेल तसं आपल्याला पाणी या ठिकाणी ॲड करायचं आहे, परंतु फार मऊ असं चपाती किंवा पोळी लाटतो आपण त्या प्रकारचा आपल्याला डो करायचा नाही आहे. जरा घट्ट असा डो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. सो सगळं मळून झाल्यावर हा डो मी या ठिकाणी बनवला आणि याला 20 मिनिटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवला. त्यानंतर मी काही बटाटे आणि ग्रीन पीस म्हणजे हिरवी मटार या ठिकाणी शिजवून घेतली होती. आता आपण बनवूया. समोसामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत. सो त्याआधी ते मसाले आपण छान गरम असे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते फुलतील आणि त्याचा घमघमाट सुटेपर्यंत आपल्याला त्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. सो यामध्ये आपण फक्त 3 जिन्नस घातलेले आहेत: अख्खे धने, जिरे आणि काळी मिरी. तुम्ही यामध्ये बडीशोप देखील घालू शकतात, परंतु मला बडीशोपचा स्वाद इतका आवडत नाही, म्हणून मी या ठिकाणी बडीशोप स्किप केलेली आहे. सो मध्यम आचेवरती लाल होईपर्यंत आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. फार फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही, जाड बारीक असे आपल्याला या ठिकाणी ते वाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. सो हा झाला अतिशय बेसिक असा मसाला बाजूला ठेवून आपण यामध्येच काही हिरव्या मिरच्या आणि आलं अशा गोष्टी या ठिकाणी एकत्रित करून घेणार आहोत. आता काहींना लसूण देखील टाकलेला या ठिकाणी चालतो, परंतु समोसाच्या स्टफिंगमध्ये जर तुम्ही लसूण अवॉइड केला तर कधी बेटर, आवडत असेल तर टाकू शकतात. तर हे उकडलेले बटाटे आणि ग्रीन पीस आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्रश करून घ्यायचे आहेत. फारच अगदी पेस्ट स्वरूपात क्रश करायचे नाही, हे जाडे मोठे आपल्याला क्रश करायचे आहेत. आणि साधारणपणे अशा प्रकारचं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. सो स्टफिंगसाठी लागणारा मसाला मध्यम आचेवरती तेल गरम करायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपण वाटून घेतलेला खडा मसाला या ठिकाणी आपल्याला घालायचा आहे. मसाला जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो अशाच पद्धतीने कमी गरम तेलामध्ये आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे मध्यम आचेवरती. आणि हिरवी मिरची आणि आल्याची जी काही आपण पेस्ट किंवा ठेचून घेतलेलं होतं ते देखील यामध्ये आपण ॲड करतो आहे. छान असा खमंग सुवास दरवळतो आहे आणि मध्यम आचेवरती 1 ते 2 मिनटं परतून घेतल्यावरती आपल्याला कुस्करलेले बटाटे या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत. आता वडापावप्रमाणे समोस्याचं मिश्रण नसतं, जर यामध्ये काही इतर घटक असतात. आपण हिरवी मिरची आल्याचा ठेचा या ठिकाणी टाकलेलाच आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जरा लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि आमचूर पावडर या ठिकाणी घालतो आहे. पण मी आमचूर पावडर न घालता मी या ठिकाणी जरा लिंबाचा रस पिळलेला आहे. आणि हो, जर समोस्यामध्ये तुम्ही काळ्या मिठाचा वापर केला तर समोस्याची टेस्ट अजून छान लागते. सो मी यामध्ये सर्वप्रथम काळं मीठ घालून घेतलेलं आहे, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला. तुम्हाला वाटल्यास, हवी असल्यास तुम्ही आमचूर पावडर देखील या ठिकाणी घालू शकतात.
सो परत हे सगळं मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे. मला लहान मुलांसाठी समोसे बनवायचे होते, त्यामुळे मी हे त्यातल्या त्यात कमी तिखट प्रमाणात मसाला या ठिकाणी बनवलेला आहे. सो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला जास्त तिखट वगैरे करू शकतात. सो या पद्धतीने आपल्याला हा मसाला तयार झालेला आहे. मी टेस्ट करून बघितला, खरंच खूप छान टेस्ट या ठिकाणी झालेली होती. आणि मागे बोलल्याप्रमाणे आमचूर पावडरच्या ऐवजी या ठिकाणी लिंबू पिळून घेतलेला आहे. सो 20 मिनटं रेस्ट केल्यानंतर हा डो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर मित्रांनो, माझा डो हा त्यातल्या त्यात जरा अजून जाड असायला हवा होता, परंतु काही हरकत नाही, मी ते मॅनेज केल्या बऱ्याचशा गोष्टी. सो त्या डोच्या अशा पद्धतीने आपण चपाती पद्धतीने आपण लाटून घेतलेल्या होत्या. आणि समोस्यासाठी लागणारे आपल्याला त्याला 2 भाग करायचे. सो असे मधून आपल्याला याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. मोंटू पण मला या ठिकाणी मदत करत होती. सो बेसिकली अतिशय साध्या सरळ सोप्या पद्धतीने अर्धा भाग अशा पद्धतीने दुमडून घेतलेला आहे. त्यामध्ये स्टफिंग समोस्यासाठी बनवलेलं आणि अतिशय साध्या किंवा हलक्या हाताने एक फोल्ड करून मी त्याला पॅक करून घेतलेलं आहे. सो अशा पद्धतीने मी एक छोट्या मोठ्या आकाराचे माझे समोसे बनले. तर मुलांना फार घाई झाली होती. सो मी याआधी 1-2 समोसे मुलांसाठी तळून दिलेले होते. त्यानंतर आपण हे पूर्ण केलेले समोसे यामध्ये मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. समोसे तळताना तेल हे आपल्याला मध्यम गरम आचेवरतीच ठेवायचं आहे. फार खळखळत्या तेलामध्ये समोसे सोडले जात नाहीत. मध्यम गरम असलेल्या तेलामध्येच समोसे तळले जातात. एक 10 मिनटामध्ये खुसखुशीत असे आपले समोसे हे तळून होतील. सो मध्यम ब्राऊन गोल्डन असा कलर येईपर्यंत आपल्याला समोसे या ठिकाणी तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. तर आपले गरमागरम समोसे या ठिकाणी तयार झालेले आहेत. खूप छान स्मेल दरवळतो आहे समोस्यांचा. तर चिंचेच्या गोड आंबट चटणीसोबत आपण हे समोसे ट्राय करणार आहोत. तर सर्वप्रथम हे समोसे मी शीतलला देतो आहे ट्राय करायला. तर गाईज असे गरमागरम समोसे तुम्हाला बघूनच तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. तर हे समोसे तुम्ही सुट्टीच्या दिवशी नक्कीच एकदा घरी ट्राय करा. चहासोबत गरमागरम समोस्याचा आस्वाद नक्की घ्या. तर अशा पद्धतीने आम्ही आमची समोसा पार्टी एन्जॉय केली. मुलांनाही फार आवडले आणि शीतललाही फार आवडले. ॲक्च्युली गोड चटणीची रेसिपी नंतर कधी नक्कीच दाखवेल. तर व्हिडिओ आवडला असेल, लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि हे समोसे घरी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.